शॉर्ट वाले जे स्कर्ट्स आहेत आपल्या गुडघ्यापर्यंत तू किती देशील मला एवढे गिफ्ट गेला. गुड मॉर्निंग, वेलकम बॅक टू माय चॅनल. सो आज आहे फ्रायडे आणि थोडंसं निवांत डे सुरू आहे. सगळे कामं झालेले आहेत, आवरली आहेत. अजय आणि मेघा गेलेले आहेत त्यांच्या कामाला ऑफिसला. आणि अन्वी थोडीशी बोर होते आज, माहिती नाही मॉर्निंगपासूनच तिला अजिबात इच्छा नाही आहे घरात राहायची. बघू आता थोडंसं प्लॅन केलेलं बाहेर जायचं, तिला घेऊन जायचं कुठेतरी, तिचं मन रमलं पाहिजे अशा ठिकाणी. सो बघू आता कुठे जायचं, जे पण काही अपडेट राहील समोर ब्लॉगमध्ये तुम्हाला माहीत होईलच. ॲक्च्युली जायचं होतं ट्रिलियम मॉलला, त्या दिवशीच जायचं होतं क्रिसमस सेलिब्रेशन किंवा आधी किंवा नंतरच्या डेला वगैरे, कारण भरपूर छान डेकोरेशन केलं, पण पॉसिबलच होत नाही आहे. आज इव्हिनिंगचा प्लॅन आहे थोडंसं, तो नंतर मी व्हिडिओमध्ये जसं जसं तुम्ही समोर व्हिडिओ बघाल तुम्हाला माहीत होईलच. सो त्याआधी अन्वीला जे गिफ्ट मिळालेले आहे तिच्या बड्डेमध्ये, सो ते तुमच्यासोबत शेअर करायचं. ही सायकल ॲक्च्युली तुम्ही भरपूरदा फर्स्ट करायचं, जेव्हा पण मी व्हिडिओ तुमच्यासोबत शेअर केला तुम्ही बघितलं असेल, अन्वी ही स्कूटर चालवत असते त्या शॉपमध्ये. सो पल्लूच्या माइंडमध्ये होतं हे की तिला घेऊन द्यायचं आहे. सो तिने ऑनलाईन हे पाठवली आहे तिथून. आणि ॲक्च्युली आम्हाला कुणालाच माहिती नव्हतं, फक्त एक मोठं पार्सल येणार आहे एवढंच माहिती होतं. सो त्या दिवशी ते मला रिसीव झालं, 24 डिसेंबरला हा रिसीव झाला ॲक्च्युली. सो त्या दिवशी आम्ही ओपनिंग नाही केली, 25 डिसेंबरला मॉर्निंगला ओपनिंग केली. सो त्याचं शॉर्ट व्हिडिओ मे बी तुम्हाला आपलं शॉर्ट व्हिडिओमध्ये बघायला मिळेल. त्याचं थोडंसं मिनी व्लॉग मी बनवलेला आहे सेपरेट. सो हे अशा पद्धतीची तिला स्कूटर घेऊन दिली आहे पल्लूने. सो जसं असतं ना एक मुलींचं म्हटलं की पिंक कलरचं वगैरे कॉम्बिनेशन्स होतं, अशा पद्धतीची आहे. आणि ही पण रॅबिटचीच आहे, जशी ती तुम्ही जर तिची जुनी सायकल जे बघितलं असेल ट्राय सायकल जी आहे, सो ती ब्लॅक कलरमध्ये आहे आणि ती पण रॅबिटचीच आहे. सो त्याची क्वालिटी खूप छान आहे. थोडंसं महाग येतात त्या कंपनीचे प्रॉडक्ट जे आहे ते महाग येतात थोडेसे ॲज कम्पेअर टू बाकी ब्रँड. सो ही पण रॅबिटचीच आहे आणि खूप चांगली क्वालिटी आहे. स्टार्टिंगला तिला चालवता नाही आली, मागे ना खूप प्रॉपर चालवायची. ती शॉपमध्ये जेव्हा पण जायचो आम्ही फर्स्ट करायची ती प्रॉपर चालवायची, पण आता त्या दिवशी तिला चालवताच येत नाही. मग काल दुपारपासून तिला ती प्रॉपर चालवायला लागली. अजूनही तिला थोडंसं ब्रेकचं थोडंसं प्रॉब्लेम आहे. या सायकलसाठी लॉंग डिस्टन्स जास्त गरजेचं असतं, म्हणजे घरामध्ये नाही चालू, इथे जमतच नाही ॲक्च्युली आतमध्ये चालवायला. त्याच्यासाठी मग तिला इथे टेरेसवर घेऊन जाते किंवा मग खाली घेऊन जाते. सो असं मोकळ्या जागेवर छान होतं, म्हणूनच आम्ही आतापर्यंत तिला ही नव्हती घेऊन दिली की आमचं थोडंसं समोरचे काही वेगळे प्लॅन्स आहेत. सो तिथे त्या हिशोबाने बा तिला घेऊन देऊ आम्ही असं आमचं होतं एक, पण पल्लूने तिची इच्छा होती म्हणून तिने मी मागवलं. मॉर्निंगला रश्मीने गिफ्ट पाठवलेलं आहे, म्हणजे सुशील दादाने वगैरे गिफ्ट पाठवलं आहे तिथे. ते ॲक्च्युली इथे नाही आहे, ते गावाकडे आहे छोटा बेबी असल्यामुळे. सुशील दादा इकडे येत असतात जॉबसाठी मधा नागपूरला. सो हे अशा पद्धतीचं जास्त वर टॉप आहे अशा पद्धतीचा. या पद्धतीचा टॉप होतं तिच्याकडे ऑलरेडी. एक पिंक कलरचं तिचं टॉप आणि स्कर्ट बघितलं असेल, जो आम्ही उटीला ज्यावेळेस गेलो होतो त्यावेळेला मी तिला वेअर करून दिली. सो त्याच्यामध्ये पण अशा पद्धतीचेच फ्रिल्स होते. हा कलर अन्वीकडे नव्हता अजूनही. सो अशा पद्धतीचं हे आहे. आणि याचा खालचा ॲक्च्युली अशा पद्धतीचा या पॅटर्नचा अन्वीकडे आतापर्यंत नव्हता. आणि जे व्हाईट प्रिंट आहे खूप छान वाटत आहे, खूप छान दिसतं घातल्यानंतर. आणि तिच्या साईजचं आहे. आधी असं आम्हाला वाटलं की मे बी तिला थोडंसं मोठं होईल. एकदा जर कपडे मोठे झाले ना तरी चालतं, म्हणजे समोर घालता येतं, पण छोटे झाले ना तर खूप प्रॉब्लेम होतं. सो अशा पद्धतीचा ट्राउझर दिलेला आहे. सो हा पॅटर्न अन्वीकडे नव्हतं अशा पद्धतीचं. तिच्याकडे मोस्टली तर शॉर्टवाले जे स्कर्ट्स आहेत आपल्या गुडघ्यापर्यंत जे असतात ते, किंवा मग प्रॉपर लेहंगा टाईप, किंवा काय म्हणू शकतो घागरा पॅटर्न असे पद्धतीचे आहेत, फ्रॉक्स आहेत, पण हा पॅटर्न नव्हतं तिच्याकडे. सो आणि रश्मीला भरपूरसं माहिती आहे, त्या दोघांनाही माहिती तिच्याकडे कुठले कपडे आहेत नाही आहेत, आणि भरपूरसं तिच्या सवयी त्यांना ऑलरेडी माहिती आहे. सो अशा पद्धतीचं पाठवलेलं आहे. सो थँक्यू सो मच रश्मी. खूप छान ड्रेस आहे ॲक्च्युली आणि कम्फर्टेबल आहे. मेन म्हणजे कुठलंच असं नाही आहे की लहान मुलांना इरिटेशन होईल अशा पद्धतीचं नाही आहे. हेच पाठवलेलं असं. त्यानंतर हा मेघा घेऊन आली होती, ती माहिती नाही कधी ऑफिसवरून तिकडे गेली तर घेण्यासाठी. सो अशा पद्धतीचं स्कर्ट आहे, म्हणजे बघता बरोबर एक असं माइंडमध्ये आलं की ती ज्या पद्धतीचे कपडे घालते त्या पद्धतीचेच कपडे अन्वीसाठी आणले तिने. सो अशा पद्धतीचं हे असं टॉप आहे लॉंग स्लीव्समध्ये. प्रॉपर असं नेक आहे इथे या ठिकाणी. असं
हे पण तिला एक्झॅक्ट बसतो, साईज व्यवस्थित बसतो. आणि हा पण पॅटर्न तिच्याकडे नव्हतं, म्हणजे स्कर्ट आहे तिच्याकडे पण या पद्धतीचं नव्हतं प्रॉपर, म्हणजे एखादा प्रोग्राम वगैरेमध्ये आपण घालू शकतो अशा पद्धतीचं. त्यानंतर असं ब्लॅक स्कर्ट आहे. सो ॲक्च्युली अन्वी आली ती घेऊन गेली सायकल माझे करत. आणि हे अशा पद्धतीचं स्कर्ट आहे, शिमर लुक आहे. या पद्धतीचं पण तिच्याकडे नव्हतं, असं ब्लॅकमध्ये नव्हतं. एक थोडंसं बघितलं असेल असे डॉट डॉट होते, म्हणजे असं मिकी माऊसचं वगैरे असतं तशा पद्धतीचं. आणि इथे असं बो बनवलेलं आहे अशा पद्धतीचं. सो असा स्कर्ट आहे, छान दिसतो घातल्यानंतर. हा पण घालून बघितला, हा पण तिला माहिती झालं की हे आहे. सो हे पण तिने वेअर करून बघितलेलं आहे. आणि जो तिला बड्डेमध्ये घालून दिला होता ब्लॅक कलरचा ड्रेस, तो आहे स्नेहलमध्ये सोनताईने घेतला होता तिला ओवाळणी, जेव्हा स्नेहलला ओवाळलं होतं मी दिवाळीमध्ये. सो तो ड्रेस मी तिला वेअर करून दिला त्या दिवशी. आम्ही काहीच घेतलं नाही याच्यासाठी, कारण ऑलरेडी तिच्याकडे पेंडिंग ड्रेसेस आहेत. जेव्हा मेघाची एंगेजमेंट झाली त्यावेळेलाच आम्ही 2 ड्रेस तिच्यासाठी घेतले होते. सो ते ड्रेसेस तुम्हाला नंतर समोर प्रोग्राम्स आहेत जानेवारीमध्ये तेव्हा बघायला मिळेल. सो हा त्याचा बॉक्स आहे जो तिला बड्डेला घालून दिला होता त्याचा आहे. त्यानंतर हा दिलेला आहे सावन कापून घेतला. हा ॲक्च्युली मीच गेली होती त्यांच्यासोबत, मला घेऊन गेलं होतं ते, मला आणि अन्वीला म्हणाले की तू चूज कर तुझ्या हिशोबाने. सो मला ॲक्च्युली त्या म्हणत होते की प्रॉपर असं फंक्शनचं घे, पण कसं आहे अजून ऑलरेडी तिच्याकडे असे फंक्शनचे ड्रेस आहेत जे ठेवलेले आहे आणि ते आपण कंटिन्यू नाही घालू देऊ शकत आणि मुलं पण कम्फर्टेबल नसतात त्याच्यामध्ये. म्हणून मी अशा पद्धतीचं चूज केलं जेणेकरून तिला घालता येईल आणि तिला यूजमध्ये पण येईल अशा पद्धतीचंच. असं नेटमध्ये आहे आणि हा पॅटर्न नव्हतं आमच्याकडे ॲक्च्युली, असं नेटचं पॅटर्न अशा पद्धतीचं नव्हतं. आणि इथे बेल्ट दिलेला आहे ॲडजस्ट करण्यासाठी. सो हा घेतला हा मॅक्सचा आहे ॲक्च्युली. मॅक्समध्ये छान कलेक्शन असतो लहान मुलांचं. हे घेतलं. सगळे कपडे तिचे यूज येणार अशा पद्धतीचेच आहेत. खूप जर फ्रॉक जे असतात ना आपले खूप हेवी असतात, प्रॉपर त्यांना बेस असतो आतमधून कॅन वगैरे लावले असतात, ते कपडे जनरली यूज नाही. जोपर्यंत एकदम प्रॉपर जवळचा प्रोग्राम नसतो तोपर्यंत ती यूजच नाही. ऑलरेडी अन्वीचे भरपूर कपडे ठेवलेले आहेत. सो आणि कनकनी अमाऊंटच दिली होती, म्हणजे पाटील काकूने अमाऊंटच दिली आहे तिला. सो असं सगळ्यांनी भरपूर विशेष दिलेले आहेत अन्वीला. आणि कुणाचंच गिफ्ट छोटं नाही आहे, कुणाचं गिफ्ट मोठं नाही आहे. सगळ्यांचे मेन म्हणजे गिफ्ट हे इम्पॉर्टन्स नसतो त्याचा, तुम्ही येणे त्यामध्ये मनापासून इन्वॉल्व होणे ह्या सगळ्या गोष्टी खूप इम्पॉर्टंट असतात. एवढंच भरपूर आहे आमच्यासाठी. तुम्ही इन्वॉल्व झाले, तिला एवढं भरभरून प्रेम दिलं, नेहमीच देता तुम्ही. आणि एक असं आहे ना की कधी रक्ताची नाती नसतात, पण तरी पण त्याच्यापेक्षा जास्त इम्पॉर्टन्स किंवा त्याचं जास्त इन्व्हॉल्वमेंट आमच्या लाईफमध्ये आहे काही लोकांचं. याचं नाव नाही घेणार त्यांचं. आणि थँक्यू सो मच अन्वीला एवढं भरभरून प्रेम दिल्याबद्दल. आणि फायनली तिला 3 वर्ष कंप्लीट झाले आहेत. आता बघू आता समोरचं तिचं जे ॲडमिशनचं सगळं प्रोसेस आहे ते सगळं प्रोसेस ऑलरेडी सगळीकडे सुरू झालेले आहेत स्कूलचं. सो तिचं स्कूल चेंज करत आहोत आम्ही ॲक्च्युली. सो बघू जे पण काय स्कूलचं तिचं ॲडमिशनचं जे पण काही अपडेट राहील ते समोर हळूहळू तुम्हाला माहिती मिळेल. आम्ही आलो VR मॉलला. मुफासाचं तिकीट बुक केलेलं आहे आजचा आणि वेळ अजून 8:15च होतं ॲक्च्युली. शो 8:25चा झालेला आहे. सो थोडंसं फिरून घेतो आधी आम्ही
कारण क्रिसमसचं भरपूर इथं डेकोरेशन आहे, पण यायला नाही मिळालं त्या दिवशी. किती देशील मला एवढे गिफ्ट? गेला ते बॉक्स. हे बघ मेला दोन. डायरीसारखे बॅग्स एलिफंट याच्या हातात ट्युलिप. हो बसवतात ना, सेंटरमधून बसवतात. आणि पाडायचं नाही, दुसरं नाही मिळणार. ठीक आहे. हां.